ओम शांती. 9 डिसेंबर 1970ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे पुरुषार्थाचा मुख्य आधार, कॅचिंग पॉवर. बाप दादा पाहत होते मुलं किती शक्तिशाली बनले आणि किती ज्ञानस्वरूप बनले. यातही मुख्य कॅचिंग पॉवर किती शक्तिशाली आहे हे बाबा पाहत होते. पुरुषार्थाचा मुख्य आधारच मुळी कॅचिंग पॉवरवर आहे. बापदादा म्हणतात मुलं आपल्या असली संस्कारांना फक्त कॅच करत नाहीत, तर आपले प्रॅक्टिकल स्वरूप बनवतात. नेहमी स्मृतीमध्ये ठेवायला पाहिजे की मी हाच होतो आणि आता बनत आहे. जितके जितके त्या संस्कारांना कॅच करता येईल तितके तितके स्वरूप बनून जातील. बापदादा म्हणतात जसे आपल्या वर्तमान संस्कारांचा स्पष्ट अनुभव होतो, तसेच आपल्या आदी स्वरूपाचा आणि संस्कारांचाही इतका स्पष्ट अनुभव व्हायला पाहिजे. आपले मूळ चलन वागणूक स्पष्ट स्मृतीमध्ये यायला पाहिजे. नेहमी हाच दृढ संकल्प राहिला पाहिजे की हा मीच होतो. 5000 वर्षाची गोष्ट इतकी स्पष्ट अनुभवामध्ये आली पाहिजे की कालचीच गोष्ट आहे. याला म्हणतात कॅचिंग पॉवर. बापदादा म्हणतात भट्टीमध्ये आपल्या स्मृतीला इतके श्रेष्ठ आणि स्पष्ट बनवून जायचे आहे. स्मृती शक्तिशाली बनली की वृत्ती आणि दृष्टी आपोआपच शक्तिशाली बनत जाईल. प्रत्येकाच्या 2 डोळ्यातून 2 स्वरूपांचा साक्षात्कार होईल. निराकारी आणि दिव्य गुणधारी, फरिश्ता रूप आणि दैवी रूप. प्रत्येकाला असा अनुभव होईल की चालता फिरता लाईट हाऊस, माईट हाऊस आहे. या जुन्या दुनियेला नेहमी गेस्ट हाऊस समजायचे आहे. बापदादा म्हणतात आता मनसा वाचा कर्मणाने 1 सेकंदही रेस्ट घ्यायची नाही, तेव्हाच बेस्ट बनता येईल. मायाशी सामना करायचा आहे आणि पुराण्या संस्कारांना सामावून घ्यायचे आहे. पहिले सत्कार द्यायचा आहे, नंतर घ्यायचा अधिकार घ्यायचा आहे. अलंकारी कधीच देह अहंकारी बनू शकणार नाही. म्हणून नेहमी स्वतःला पाहायचे आहे मी निराकारी आणि अलंकारी आहे. जोपर्यंत एखादी सूक्ष्म वा स्थूल कामना आहे तोपर्यंत सामना करण्याची शक्ती येऊ शकत नाही. कामना सामना करू देत नाही. म्हणून ब्राह्मणांचे शेवटचे संपूर्ण स्वरूप गायलेले आहे आणि ते गायन आहे इच्छा मात्रम अविद्या. आपल्या स्वरूपचे साक्षात्कार करा सदैव आणि संपूर्ण भविष्य स्वरूप कसे दिसेल. जसे स्थूल चोला सहज धारण करता येतो, तसेच संपूर्ण स्वरूपही धारण करायचे आहे. कोणताही अहंकार अलंकारहीन बनवून टाकतो. म्हणून निरहंकारी आणि निराकारी मग अलंकारी बनायचे आहे. या स्थितीमध्ये स्थित होऊनच सर्व आत्म्यांचे कल्याणकारी बनता येईल. नेहमी आपल्याला विजयी रत्न समजून प्रत्येक संकल्प
आणि कर्म करायचे आहे. बापदादा म्हणतात, प्रयत्न आणि प्रतिज्ञा यामध्ये खूप फरक आहे. प्रतिज्ञा एका सेकंदात केली जाते. प्रयत्नाला खूप वेळ लागतो. जितक्या वेळा नेहमी हाराल तितक्या वेळा भक्तिमार्गात नेहमी देवतांना हार घालावे लागतील. ओम शांती.